नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। महाराष्ट्र बीड में दिल दहला देने वाली घटना सामने आई है। जिस किसान के बैंक में पैसे थे, किसान ने बैंक दरवाजे पर ही खुदकुशी करके अपनी जान दी है। ये घटना कल बुधवार के दिन सामने आई। इस घटना ने खलबली मची। मानसिक परेशानी के चलते किसान ने मल्टी स्टेट के दरवाजे पर फंसी लगाकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली। ये घटना गेवराई शहर के छत्रपति मल्टी स्टेट में कल बुधवार तारीख 18 जून को हुई। सुरेश आत्माराम जाधव ने छत्रपति मल्टी स्टेट में 11 लाख रुपए जमा किए थे। ब्रांच के चक्कर लगाने के बाद भी पैसे पाने के लिए बेताब जाधव ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। उसे अपनी बेटी की पढ़ाई और शादी के लिए पैसे की जरूरत थी, लेकिन उसे अपने ही पैसे नहीं मिल रहे थे। अंत में उन्होंने ब्रांच मैनेजर ज्योति क्षीरसागर को एक भावुक संदेश भेजकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली, जिसमें उन्होंने कहा कि मेरे बेटी की पढ़ाई बर्बाद करने के लिए धन्यवाद, किसी को ऐसा अंत न दे। उन्होंने डायरेक्टर संतोष भंडारी को संदेश भेजकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली। इस दुर्भाग्यपूर्ण घटना के बाद मृतक सुरेश यादव की पत्नी और बेटी ने मल्टी स्टेट के डायरेक्टर के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। गावाकडली 3.5 एकर जमीन विकून छत्रपती मल्टी स्टेट मध्ये ठेवली होती मुलांच्या शिक्षणासाठी, आणि मुलांना क्लासेस लावण्याच्या वेळेस आम्ही वारंवार 2 वर्षापासून मागण्यासाठी जात होतो। तर त्यांनी 15 दिवसाची 20 दिवसाची तारीख देऊन 2 वर्ष लावले। त्यांनी काय मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिलेच नाही। तर त्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने छत्रपती मल्टी स्टेट समोर गळफास लावून बँकेसमोर गळफास लावून आत्महत्या केली। याची सरकारने नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। ते आमचे शेतीचे पैसे होते, ते पप्पांनी शेती विकून बँक मध्ये टाकले होते 2021 या वर्षी, आणि अजून पण त्यांनी वापस नाही दिलेले। पप्पांनी त्यांना पूर्वसूचना केलेली की आता खरंच खूप झालं सर, प्लीज आमचे पैसे वापस करा। माझ्या ऍडमिशन त्यासाठी थांबलं होतं, आणि ही वेळ अजून कोणावर येऊ नये यासाठी संतोष नाना भंडारी यांच्यावर कारवाई करावी शासनाने, हीच माझी मागणी आहे। कारण त्यांच्यामुळे आज आमच्या पप्पाचा हात आमच्यावरून गेला। आज कुणी नाही आम्हाला बघणार, ना शेती आहे ना पैसा आहे, काहीच नाहीये। आणि माझ्या आईकडे मला पाऊस सुद्धा वाटत नाहीये। आम्ही गेवराईमध्ये राहायचो, किरायाने राहत होतो। माझी आई ब्लाऊज शिवायचे दिवस रात्र आमच्या शिक्षणासाठी। आम्हाला 5वी पासून पप्पांनी तिकडे शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं, त्यामुळे आम्हाला एक टाउनच्या ठिकाणी आम्हाला शिकवायला टाकलं होतं। मला 8वीला CBSE शाळेत शिकवलं पप्पांनी, आणि मी पूर्ण मेहनत केली। आज माझे पप्पाच माझ्यासोबत नाहीयेत। बस का?